रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाईनुमा होती है। धुरंधर पिक्चरमध्ये रणवीर सिंगपेक्षाही जास्त मार्केट खाल्लं ते अक्षय खन्नानं. पण अक्षय खन्नासोबतच चर्चा होते ती त्यानं साकारलेलं पात्र रहमान डकैतची. रहमान डकैतची दहशत पिक्चरमध्ये दिसतेच, पण याच रहमान डकैत म्हणजेच अब्दुल रहमान बलोचनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला सुद्धा कसाईनुमा मौत दिली होती असंही सांगितलं जातं. त्याबद्दलच्या काही थिअरीज आहेत, त्याच या व्हिडिओमधून बघूयात. नूर उल हक उर्फ नुरा कास्कर, दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ. 1991 मध्ये आलेल्या सलमान आणि रवीनाच्या पत्थर के फूलमध्ये त्यानं गाणी लिहिली होती. पण तो दाऊदचे मुंबईतले सगळे काळे धंदे चालवायचा. मोठमोठ्या उद्योगपतींकडून खंडणी वसूल करणं हे त्याचं काम. 80च्या दशकात दाऊद जेव्हा अंडरवर्ल्डमध्ये जम बसवत होता तेव्हा मुंबईतल्या नागपाडा, पायधुनी आणि डोंगरीच्या भागात नुराचं वसुली नेटवर्क मोठं होतं. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद आधी दुबई आणि त्यानंतर पाकिस्तानात पळाला. पाकिस्तानच्या ISIचा डोक्यावर हात असल्यानं आपल्याला पाकिस्तानात धोका नाही हे दाऊदला माहीत होतं. नंतर नुरासुद्धा पाकिस्तानात दाखल झाला. त्यावेळी आसिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचा पाकिस्तानात चांगलाच दबदबा होता. झरदारींच्या पत्नी बेनझीर भुट्टोंच्या खासगी सुरक्षा रक्षकांमध्ये 2 जण सगळ्यात जवळचे होते. एक म्हणजे खालिद शहनशाह आणि दुसरा रहमान डकैत. हे दोघंही भुट्टोंच्या आजूबाजूला त्यांचं संरक्षण करत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांचे जानी दुश्मन होते. या दोघांच्याही अंडरवर्ल्डमध्ये गँग होत्या आणि त्यांचे लोक एकमेकांवर हल्ले करत होते. पाकिस्तानात आल्यावर दाऊदची स्वतःची गँग नव्हती, पण त्याने खालिद शहनशाहच्या गँगच्या पाठीशी आपली ताकद उभी करायला सुरुवात केली. भारतातून येऊन दाऊद पाकिस्तानच्या गुन्हेगारी विश्वात आपले हातपाय पसरतोय हे काही रहमान डकैतला पटत नव्हतं. पण त्याचं दाऊदशी खरं वैर निर्माण होण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे नुरा कास्कर. दाऊदचा भाऊ नुरा कास्कर आपल्या गँगची माहिती आपला प्रतिस्पर्धी खालिद शहनशाहला देत असल्याचा रहमान डकैतला संशय होता. त्यामुळं रहमान डकैतच्या गँगनं नुरा कास्करचं अपहरण केलं. रहमानने दाऊदकडून $5 करोड खंडणी मागितली, पण दाऊदने ती द्यायला नकार दिल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळी मीडियात आल्या होत्या. काही पाकिस्तानी पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या माणसांनी पाकिस्तानात एका जमिनीवर कब्जा केला होता. तेव्हा ती जमीन सोडण्यासाठी रहमानने दाऊदला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला, पण दाऊद अडून राहिल्यानं रहमानने नुराचं अपहरण केल्याची दुसरी एक थिअरी सांगितली जाते. शेवटी 31 मार्च 2009ला दाऊदच्या कराची इथल्या घराजवळ नुराचा मृतदेह फेकून देण्यात आला. त्याच्या डोक्यात तब्बल 7 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि त्याच्या संपूर्ण अंगावर असंख्य जखमा होत्या. रहमान डकैतने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला कसाईनुमा मौत दिल्याची चर्चा पाकिस्तानात झाली. दाऊदचे ISIशी चांगले संबंध असून सुद्धा रहमानने त्याच्या भावाला संपवलं होतं. रहमान डकैतला तत्कालीन पीपल्स पार्टीचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळेच त्याला रोखणं दाऊदला सुद्धा शक्य झालं नाही. अर्थात दाऊदच्या परिवाराकडून नुराच्या हत्येबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याचा मृत्यू कार्डियक अरेस्ट न झाल्याचं किंवा नुराला कॅन्सर झाला होता आणि किडनी फेल झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. तर दाऊद पाकिस्तानात आहे हे सिद्ध करण्यासाठी इम्रान डकैतने नुराची हत्या केल्याची कहाणी रचण्यात आल्याचं काही प्रो पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलंय. पण जेव्हा ऑगस्ट 2009 मध्ये रहमान डकैतचं एन्काउंटर झालं तेव्हा काही माध्यमांमध्ये बातम्या होत्या, मारा गया नुरा का हत्यारा रहमान डकैत. त्यामुळे नुराच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. पण रहमान डकैतनं दाऊदच्या भावाची हत्या केल्याची थिअरी आजही जिवंत आहे. तुम्हाला ही थिअरी खरी वाटते का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.